कारगिल युद्धात भाग घेतलेल्या सैनिकी अधिकाऱ्यांच्या पत्नीची विडंबना सुरू होती, तेव्हा हे देशाचे प्रधानमंत्री कुठे होते? जेव्हा त्यांनी तोंड उघडलं नाही, आणि आता कशाला बकवासारी ढोंग आहे सर. तुम्ही मॅचला जे बॉयकॉट करताय किंवा मॅच विरोधाची भूमिका आहे ती कायम आहे आणि उद्या त्याबाबत आंदोलन होणार आहे. आज दुपारी 12 वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या विषयावर प्रसार माध्यमांशी बोलणार. उद्या महाराष्ट्रात नव्हे तर देशात जिथे जिथे शिवसेना आहे त्या प्रत्येक ठिकाणी भारत पाक क्रिकेट सामन्याचा निषेध करण्यासाठी आंदोलन केलं जाते. आणि माझं कुंकू माझा देश, मेरा सिंदूर मेरा देश हे अभियान राबवलं. महाराष्ट्रासह देशातून हजारो महिला नरेंद्र मोदींना बेळगाव मधील घुसलेल्या सिंदूरची आठवण करून देण्यासाठी घराघरातून सिंदूर पाठवतो. असा एक कार्यक्रम तो आहे. खंड पडलाय ज्या घटना झाल्या त्याची पण पाचशे अंमलबजावणी झाली. बघा, देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने व त्याच्या आधीच्या शिंदे सरकार कोणत्या घोषणांची अंमलबजावणी केली एवढं सांगा. एक लाडकी बहीण म्हणजे मतं विकत घेण्याची योजना, म्हणजे पगार देऊन पगारी मतदार आहेत. मला कोणीतरी काल म्हणालं की अजूनही इतक्या लाख किंवा कोटी महिलांना पगार मिळतो सरकारचा, म्हणजे हे पगारी मतदार आहे. पगारी नोकर असतात. तर मी त्यांना विचारलं की ज्या बोगस महिला दाखवल्या गेल्या त्याच्यानंतर काय झालं. त्यांच्यावरती अद्याप कारवाई झालेली नाही, त्यांचाही पगार सुरू आहे असं मला एका सरकारी पगार हा शब्द वापर, त्यांचाही पगार सुरू. म्हणजे आता एक योजना सोडली ज्याच्यातून भ्रष्टाचार, अनागोंदी, तिजोरीची लूट आणि मत विकत घेणं हे स्पष्ट दिसतं. ही योजना सोडली तर महाराष्ट्रात दुसरी कोणती योजना सुरू नाही. अजित पवारांबाबत प्रश्न आहे. त्याचा तो एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. IPS अधिकाऱ्याला फोन केला होता, मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत अहवाल मागवला होता जिल्हाधिकारी. असे किती अहवाल तुम्ही मागवणार, किती काय SIT स्थापन करणार. देवेंद्र फडणवीस यांनी अहवाल मागवण्याचा विक्रम केला, तसा SIT स्थापन करण्याचा विक्रम केला. सक्षम मुख्यमंत्री. त्या अहवालात असं कुठं आलंय की तो अवैधच होता आणि आता त्यांना चर्चा असं